नमस्कार. गृहिणी कट्टावर मी स्नेहल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा रेसिपी व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी 6 वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या शेअर करते आहे. अगदी साध्या सोप्या भाज्या आहे ज्यांच्यासाठी खूप जास्त पूर्वतयारीची गरज नाही. सकाळच्या वेळेला घाईची वेळ असते, ऑफिसच्या डब्यासाठी, मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी लागणाऱ्या या भाज्या आहे. तर कदाचित या भाज्या तुम्हाला माहिती असेल, पण ज्या आपल्या नवीन मैत्रिणी आहेत, ज्या न्यूली मॅरिड आहे किंवा ज्यांनी आत्ता स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे किंवा अगदी सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचू द्या. तर चला सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीजला. तर भाजीचा पहिला प्रकार आपण आता बनवतो आहे पत्ताकोबीची भाजी. ही पत्ताकोबीची भाजी मी डाळ घालून बनवते आहे. तर कढईत आपण तेल घेऊन घेतलं आणि तेल आपण आता गरम होऊ द्यायचं. गरम झालं की आपण तेलामध्ये थोडंसं मोहरी आणि जिरं ॲड करायचं. यात आपण आता थोडासा हिंग टाकूया आणि थोडीशी धणे पावडर, हळद घालून घेऊया, थोडासा मसाला, तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला जितकं तिखट लागेल त्यानुसार. आणि आता आपण यात पत्ताकोबी घालून घ्यायची आहे. पत्ताकोबीला घातल्यानंतर इथे मी एक हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ती रात्रभर भिजवून घेतली. मी पत्ताकोबी आणि डाळ घेते, हे कॉम्बिनेशन आमच्याकडे आवडतं. तुम्ही बटाट्याशी घेऊ शकता किंवा नुसती कोबी पण बनवू शकता. तर ही हरभऱ्याची डाळ आपण आता भाजीत घालून घेऊया आणि आता आपल्याला भाजीला एक मस्त छान 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे. भाजीची खरी जी टेस्ट आहे ना ती त्याच्या परतवण्यावर असते. तर मस्त भाजीला परतवून घ्यायचं आपण. त्यानंतर आपण आता यात घालूया मीठ, थोडासा गूळ घालते मी किंवा साखर पण घालू शकतो आणि नसेल आवडत गोडाची चव तर नाही घातली तरी चालेल. गुळाने पण एक असा मस्त रंग येतो, त्याच्यामुळे मी गूळ घालते. परत आपण भाजीला थोडा वेळ परतवून घेऊ. भाजी छान परतवून झाली की आता आपण याला शिजवून घ्यायचं आहे. तर यात मी थोडंसं पाणी टाकते कारण हरभऱ्याची डाळ आहे, त्यामुळे जर आपण नुसती करत असू बटाटा किंवा हे तर नुसतं वरून पाणी घातलं तरी चालेल, आतमध्ये पाणी घालायची काही गरज नाही. तर अशा प्रकारे वरती पण थोडं पाणी ठेवून देते म्हणजे ती भाजी लागणार नाही. तर अशा प्रकारे आपण भाजीला व्यवस्थित शिजवून घेऊया. तर भाजी इथे रेडी झालेली आहे. बघा किती मस्त रंग आलेला आहे आणि ऑइल पण छान रिलीज झालेलं आहे. तर इथे आपली पत्ताकोबी आणि डाळीची भाजी रेडी आहे. तर आपण आता पुढचा प्रकार बघूया काय करायचं ते. दुसरा प्रकार आपण भाजीचा बनवतो आहे तांदूळचा भाजी. तर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल घेऊन ते गरम करून घ्यायचं आणि त्यात आपण घालायची आहे मोहरी. त्यानंतर घालूया जिरं आणि त्यानंतर आपण घालूया त्यात थोडासा हिंग घालून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये थोडेसे 2 मिरच्या मी स्प्लिट करून घातल्या आणि यात नंतर कांदा आहे ज्याच्या स्लायसेस बनवून घेतलेल्या होत्या आणि अशा प्रकारे चिरून घेतला ना की त्याची एक जरा वेगळी टेस्ट येते. तर म्हणून मी अशा स्लायसेस करून कांदा घातलेला आहे. कांदा आता तेलावर छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला. या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं असतात. जसं आता माझ्या माहेरी ह्या भाजीला चवळ्याची भाजीच म्हणायची, कदाचित दुसरीकडे काही वेगळं नाव असेल. इकडे माझ्या सासरी इकडे ते तांदूळ कुंद्र्याची भाजी असं म्हणतात गावाकडे. आणि मी असं बघितलं नेटवर की याला तांदूळजाची भाजी असं म्हणतात. तर जे काय तुमच्या भागात म्हणत असेल तर अशी छान हिरवी हिरवी भाजीची जुरी मला मिळालेली होती, एकदम स्वस्त आणि मस्त 15 रुपयाला जुरी. आणि बघू शकता तुम्ही किती हिरवीगार भाजी आहे आणि ही भाजी मला तशी खूप आवडते. आपण आता यात घालूया हळद, घालूया तिखट घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं धने पावडर. आता आपण भाजी आपल्या फोडणीमध्ये घालून घेऊ.
भाजी अशी दिसताना खूप सारी दिसते ही, पण बनल्यानंतर थोडीशी बनत असते, पण छान अशी मस्त वाटते. म्हणजे ही भाजी मला तरी खूप आवडते. तर आता आपण भाजीला परतून घेऊया. माझा आवाज खूप जास्त बसलेला आहे, तर माझ्या आवाजाशी सगळ्यांना बेअर करावं लागेल. आज खूप जास्त खराब झालेला आहे माझा घसा. थोडीशी साखर घालून घेऊ चवीपुरती, आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. आणि आता आपण भाजीला परतवून घेऊया. ही अशी हिरव्यागार भाज्या पावसाळ्याच्या दिवसात आणखीच अशा मस्त येतात आणि छान मजा येते त्याला खायला. आता आपण या भाजीला छान व्यवस्थित परतवून घेऊया आणि अगदी पटकन शिजून जाते आणि अशी घाईच्या वेळेत फक्त निवडायला वेळ लागतो. निवडायला आपल्याला बरोबर आदल्या दिवशी याची पूर्वतयारी लागेल. भाजीला आपण परतवून घेऊया. बघा आता इथे भाजी रेडी आहे. तर ही होती आपली तांदूळाची भाजी. आता आपण याच्यानंतर बघूया आपला तिसरा प्रकार. भाजी इथे रेडी आहे. आपला तिसरा प्रकार आपण बनवतो आहे ढोबळी मिरचीचा झुणका किंवा शिमला मिरचीचा झुणका किंवा पीठ पेरलेली भाजी आपण असंही म्हणू शकतो. तर कढईमध्ये तेल घेऊन ते गरम करून घ्यायचं. त्यात घालायची आहे थोडीशी मोहरी. मोहरी घातली. आता आपण यात थोडंसं जिरं घालूया, हिंग, थोडासा कांदा. कांद्याला छान गुलाबी रंगावर आपण परतवून घ्यायचं आहे. मीठ घालून घेऊया आपण चवीनुसार. हळद घालायची आहे. तिखट घालून घेऊया. त्यानंतर इथे घेतलेली आहे ढोबळी मिरची, याला चिरून घेतलं आणि आपण ते घालून घेऊया आता फोडणीमध्ये. शिमला मिरचीला आपण आता या तेलावर फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. शिमला मिरची आता बऱ्यापैकी परतल्या गेलेली आहे. आता आपण काय करूया, यात थोडंसं पाणी घालायचं आणि याला एक छान वाफ काढून घ्यायची. म्हणजे शिमला मिरची अशी कम्प्लिटली शिजवून घ्यायची आपल्याला, कारण की आपण वर जे बेसन टाकणार आहे ते तर फक्त आपण वाफेवर हे करायचं आहे. आता आपण झाकण उघडून चेक करूया की बा शिमला मिरची इथे व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण यात बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. 1 वाटी जवळपास मी बेसन पीठ घालते आहे आणि पीठ घातल्यानंतर याला परत छान परतवून घ्यायचं. म्हणजे आपलं जे बेसन आहे ते असं छान भाजल्या गेलं पाहिजे त्याच्यासोबतच. आणि आता याला विशेष पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही. जर सपोज आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची थोडीशी पातळ हवी आहे तर मग आपण घालू शकतो, पण पाणी ॲड करायची गरज नाही आहे. याला आपण एक थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि वाफ काढल्यानंतर तरी पण आपल्याला जर असं वाटत असेल की थोडंसं पाणी ओलसरपणा आणखी हवा तर मग आपण पाणी थोडंसं ॲड करू शकतो. आता मला इथे थोडीशी ड्राय वाटत होती तर म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेते आहे. तर हे बघू शकता लगेच पाणी ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि अशा प्रकारे आपला खमंग असा झुणका इथे ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. शिमला मिरचीचा ढोबळी मिरचीचा झुणका आपण छान पटकन होणारा पदार्थ आहे, आपण कधी करू शकतो. तर आता याच्यानंतर आपण बघूया आपली नेक्स्ट रेसिपी. भेंडीची भाजी ही सगळ्यांनाच आवडते. लहान मुलं तर अगदी आवडीने खातात अशी ही भाजी आहे. तर कढईमध्ये तेल घेतलं मी, तेल गरम करून घेतलं. आता यात आपण घालूया आपल्या नेहमीसारखे फोडणीचे जे पदार्थ असतात, लाईक मोहरी घालायची, जिरं घालायचं, हिंग घालायचं. ह्या 3 गोष्टी कंपल्सरी मी सगळ्या भाज्यांमध्ये घालते, त्यामुळे आता परत सांगायचं पण काही हे नाही राहिलेलं आहे. 3 गोष्टी टाकून घ्यायच्या आणि याचं व्हेरिएशन म्हणजे आपण एक थोडंसं आलं, लसूण आणि मिरची याला मी ठेचून घेतलेलं आहे. असं खलबत्त्यात घेऊन थोडंसं जाडसर ठेचून घेतलं आणि हे आपण आता याच्यात घालूया. हळद घालून घ्यायची.
थोडंसं जिरे पावडर, तिखट घालूया, आणि भेंडी मी अशी कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे, थोडेसे लांब लांब काप. पहिले धुवून त्याला त्याच्यानंतर छान असं ड्राय करून आणि मग चिरून घेतलेली आहे. भेंडीला आता व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं. यात आपण कांदा पण घालू शकतो, पण मी काही घातलेला नाही आहे. यात आपण आता घालूया मीठ. कांद्याने थोडासा मऊपणा येऊन जातो, तर नाही घातला तरी चालेल, असं क्रिस्पी येऊ शकतं. एक आलं लसूण आपण जे ठेचून घालतो ना, त्याने एक छान फ्लेवर येतो. आता बघा इथे भेंडीची भाजी शिजलेली आहे आपली. कोथिंबीर घालून घेऊया. यात मी आता थोडंसं दाण्याचा कूट घालते आहे. शेंगदाणे भाजून आपण जो कूट करतो, तर शेंगदाण्याचा कूट घालूया. तर अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी, भेंडी फ्राय आता रेडी आहे. तर आता एक उसळीचा प्रकार आपण बघू. सगळ्यात पहिले आपल्याला करायचं एक वाटण. त्यासाठी मी घेतलं इथे मिक्सरचं छोटंवालं पॉट. यात आपण घालूया लसणाच्या 4 पाकळ्या, कोथिंबीर घालून घेऊया. आपण एक छोटंसं वाटण बनवतो आहे ही चवळीची उसळ करण्याकरता. 2 मिरच्या घालून घेऊया. शेंगदाण्याचं कूट घालायचं. आणि आपल्याला हे आता वाटून घ्यायचं आहे. तर चवळीची उसळ मी सरळ कुकरला करते आहे, म्हणजे या छोट्या अशा पॅनमध्ये. इवन आपण कढईमध्ये पण करू शकतो, पण मग त्याला शिजायला वेळ लागेल, म्हणून तर सकाळच्या घाईच्या वेळेला मी याला डायरेक्ट कुकरमध्येच लावते आहे. जी कुकरला आपण शिजवून घेतो ना, त्याची टेस्ट जरा वेगळी येते, आणि अशी आपण जर कढईत फोडणी घालून त्याला असं शिजवलं ना, त्याची एक वेगळी चव येते. तर पॅनमध्ये, कुकर पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेतलं. त्यात घातली मोहरी, जिरं घालायचं, हिंग घालायचा, आणि आपण जे वाटण बनवलं होतं हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून, ते आपण आता यात घालून घेऊया आणि याला परतवून घ्यायचं व्यवस्थित. हळद घालायची यात आता. हळद, तिखट या सगळ्या गोष्टी घालून घ्यायच्या. आपल्याला जे काय आवडत असेल, जिरं पूड, धनेपूड, हे सगळ्या गोष्टी घालून घ्यायच्या. आणि यात ही रात्रभर भिजवलेली चवळी आहे. चवळीला व्यवस्थित धुवून एक ओव्हरनाईट याला सोक करून घ्यायची, भिजवून घ्यायची. आणि ही आपण आता याच्यात घालून घेऊ. फोडणी जास्त खमंग होतं असं वाटलं होतं, म्हणून माझी धणे पावडर टाकायची राहिली होती, म्हणून मी आता टाकून घेते. तेल कमी झालं ना की त्याच्यात मसाला असा जळायला लागतो. मीठ घालून घेऊया. तर अशा वेळेला आपल्याला कधी कधी बॅलन्स करावं लागतं, कधी कधी थोडं जास्त तेल, कधी कधी कमी. तर अशा वेळेला थोडंसं तेल कमी वाटलं ना, आता आपण थोडंसं पाणी पण घालून परतवू शकतो. आमसूर पावडर मी इथे घालून घेते, एक थोडासा आंबटपणा उसळीला येण्यासाठी. याच्या जागी आपण टोमॅटो घालू शकतो, लिंबू देखील पिळू शकतो. आंबट जशी टेस्ट थोडं बॅलन्स करण्यासाठी मी यात गूळ घालते. गुळाने रंग पण खूप छान येतो. तर गूळ घालून घेतला आणि आता याला आपण परत छानपैकी परतवून घेऊया. आपल्याला आता कुकरला एक 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. त्याआधी आपण जे वाटण बनवलं होतं ना, त्याचा जो पॉट होता, त्यात थोडंसं पाणी घालून ते त्याच्यात भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं पाणी घालून आपण आता कुकरमध्ये उसळ शिजायला ठेवून देऊया.
4 शिट्ट्या झालेल्या आहे आणि मी कुकर पण थंड झालेला आहे. बघून घ्यायचं भाजी छान झाली. एखाद वेळेला आपल्या हातनं पाणी जास्त होऊ शकतं, तर अशा वेळेला कुकरचं झाकण उघडल्यानंतर आपण थोडंसं ते पाणी आटवून घेऊ शकतो. पण भाजी कुकरमध्ये एकदम फास्ट बनून जाते. पण कढईतल्या भाजीची वेगळी टेस्ट आणि कुकरमध्ये लावलेल्या याची ऑफकोर्स वेगळी टेस्ट. तर ही होती आपली चवळीची उसळ. सगळ्यात पहिले आपण एक छोटंसं वाटण करून घेऊ. मिक्सरचं पॉट घेतलं. आपण यात घ्यायचं आहे थोडंसं खोबरं, किसलेलं खोबरं घ्यायचं. त्यात मी एक मिरची घातली स्प्लिट करून, लसणाच्या 2-3 पाकळ्या, थोड्याचा शेंगदाण्याचा कूट आणि आपण ते वाटून घ्यायचं. आता इकडे कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्याला गरम करून घ्यायचं, फोडणी करून घ्यायची. फुलकोबी बटाटा मी कॉम्बिनेशन करते आहे. सेम भाजी आपण वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकतो. लाईक आपल्याला वाटाणे घालून करायची असेल किंवा नुसती फुलकोबी करायची असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. तर हे वाटण आपण आता यात घालून घेऊया आणि तेलावर हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धती आहे, म्हणजे याला असं खूप जास्त काही करायचं विशेष गरज नाही. तर या 6ही प्रकार जे मी दाखवले ते अगदी सोपे अगदी दाखवलेले आहे. आपलं जे वाटण होतं ते आता परतून झालं. यात घालूया हळद, तिखट घालायचं, आणि फुलकोबी आणि बटाटा आपण यात घालून घेऊया. भाजीला आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे. खूपदा मी फूड ग्रुप्समध्ये बघत असते की लेडीजचे क्वेश्चन असतात की आम्ही सगळं टाकतो पण भाजी आमची तशी हवी तशी बनत नाही. तर त्याचं एकच रिझन असतं, कुठलीही गोष्ट बनवायला एक पेशन्सची खूप जास्त गरज असते आणि आपण जर खूप मन लावून गोष्ट केली ना तर ती चांगली होणार म्हणजे होणार. आणि असं नाही की त्यात खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ॲड करायची गरज आहे किंवा असं खूप काही वेगळं पाहिजे असं काहीच नाही आहे. मीठ टाकून घेऊया. थोडासा गरम मसाला घालू आपण यात, कोथिंबीर घालायची आणि परत थोड्या वेळ आपण परतवून घ्यायचं. चवीपुरती साखर. आपल्याला आता थोडंसं यात पाणी घालून भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर आपली फुलकोबी बटाट्याची भाजी आता इथे रेडी आहे. पाणी पूर्ण आटलेलं आहे. भाजीला एक छान अशी कन्सिस्टन्सी आली आणि मस्त रंग आलेला आहे. तर ही होती आपली फुलकोबी बटाट्याची भाजी. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. तर या होत्या 6 भाज्यांच्या आपल्या 6 रेसिपीज. यामध्ये मी फळभाज्या, पालेभाज्या, उसळी तर अशा कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत गृहिणी कट्टामध्ये. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.